राधे राधे. एक म्हातारी बाई होती. बिचारी एकटीच राहायची. उदरनिर्वाहासाठी एक कणकेचा गोळा करायची, आणखी एका कोळ्यांना ती नेऊन द्यायची. ते कोळी तो गोळा गळाला लावून समुद्रामध्ये जायचे आणि मासे वगैरे गळाला लागतायत का त्याप्रमाणे त्याचा उपयोग त्यासाठी ते करायचे. त्या बिचारीला मिळायची एक 10 रुपये वगैरे मिळत असतील. त्यातच ती तिचा उदरनिर्वाह करायची आणि दुसऱ्या दिवशीसाठी थोडंसं पीठ परत आणायची. पण एक दिवशी काय झालं, तिच्या टोपलीत तो गोळा होता तर कावळा आला आणि तो गोळा चोथीत धरला आणि उडाला की. बिचारी म्हातारी कशी मागे धावणार ना. तर गोळा घेऊन तो कावळा निघून गेला. म्हातारी एकदम उदास झाली, रेडवेली झाली. तिकडेच एका देवळाच्या पायऱ्यांवर बसली. पुजाऱ्यांनी विचारलं, काय झालं आजी? तर तिने सांगितलं, आज असं असं झालं. आज मी म्हणजे जेवायला तर माझ्याकडे पैसे नाही आहेत, त्यापेक्षा काळजी उद्या पण मला आता पीठ नसल्यामुळे मला तो गोळा करता येणार नाही आणि माझं म्हणजे त्यामुळे मी खूप दुःखी आहे. पुजारी ते देवळातले थोडे जे काही प्रसाद वगैरे होता तो देतात ते तिला. ती बिचारी अशीच उदास होऊन बसलेली असताना थोड्या वेळाने ते कोळी 2-3 येतात आणि पुजारी बाबांना हाक मारतात की बाबा हे घ्या 1000 रुपये. पुजारी बाबा विचारतात, कसले ते? त्यामुळे कुठल्या तरी एका गरीब आणि ज्यांना पैशाची गरज आहे अशा कुणाला तरी तुम्ही द्या. बाबा काय झालं? तर कोळी असं म्हणाले की आज आम्ही आमची होडी समुद्रात नेली. खूप आतमध्ये गेल्यावर आमच्या लक्षात आलं की त्या होडीला भोग पडलं आणि त्यातनं पाणी हळूहळू आत यायला लागलं आहे. आम्हाला एकदम काळजी वाटली, कारण आम्ही बरेच आत होतो आणि ती जर म्हणजे ते जर भोग बुजवलं नसतं तर आम्ही मरणारच होतो. काय माहीत नाही, तेवढ्यात एक कावळा आला आणि त्यांनी कणकेचा गोळा आमच्या बरोबर होडीतच टाकला. आम्ही त्या कणकेच्या गोळ्याने ते भोग बुजवलं आणि म्हणून आज आम्ही जिवंत परत काठावर येऊ शकलो. त्यामुळे आम्ही आज ठरवलं की आज जे काही पैसे मिळतील ते देवळात द्यायचे आणि पुजाऱ्यांना सांगायचं कुठल्या तरी गरीब गरजू व्यक्तीला द्या. पुजारी बाबा हसले आणि त्यांनी तेच पैसे त्या आजींना दिले. काय बरं मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की देव हा कुठल्या रूपाने कसा येऊन आपल्याला मदत करेल सांगता येत नाही. आपल्याला चराचरात देव आहे, सगळीकडे देव आहे, याची सगळ्यात आधी कल्पना कोणी दिली तुम्हाला माहिती आहे का? भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद हे निस्सिम देव भक्त होते. सतत देवाचं नाव घ्यायचे म्हणून त्याचे वडील जे हिरण्यकश्यपू त्यांना खूप राग होता. एकदा ते येऊन त्यांनी त्या प्रल्हादांना विचारलं, काय सारखा देव 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 सगळीकडे, कुठे देव? तुमचा चराचरात आहे, कुठेही सगळीकडे देव आहे. तर ते म्हणाले, ह्या खांबात आहे का? तो म्हटला, हो ह्या खांबात पण देव आहे. आणि त्या गदेने हिरण्यकश्यपूने त्या गदा त्या भिंतीवर मारल्याबरोबर तिथनं नरसिंह अवतार विष्णूचा आहे जे प्रगट झाले. आणि तुम्हाला माहितीच आहे ती गोष्ट की हिरण्यकश्यपूचाही त्यांनी नखांनी जीव घेतला. त्यानंतर त्यांनी प्रल्हादांना मांडीवर बसवलं आणि त्याला खूप प्रेमाने डोक्यावरनं वगैरे हात फिरून त्याला म्हणाले की बोल बाळा, तुला काय हवं आहे, मी तुला काय हवं ते देईन. तर भक्त प्रल्हाद म्हणाले, मला काही नको देवा, मला काही नको. तर ते म्हणाले, असं काय करतो, मी एवढा तुझ्यासाठी आलो, मी खूप प्रसन्न आहे, तू काहीतरी माग. तर भक्त प्रल्हाद म्हणाले की हे देवा, ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव जे तुमचे पुत्र आहेत आणि शंकरदेव ते तुमचे नातू आहेत, ते बसले ते का तुमच्या मांडीवर? तर नरसिंह म्हणतात, नाही. मग सांगा बरं, मी किती नशीबवान आहे, आज तुमच्या मांडीवर मी बसलो आणि तुम्ही एवढं प्रेमाने हात
फिरवत आहे. तर देव हसले आणि म्हणाले, तरी तू काहीतरी वर माग ना, मी तुला देईन. तर त्यांनी जो वर मागितला ना, तो खरं म्हणजे आजच्या जगात आपण प्रत्येकाने मागितला पाहिजे. भक्त प्रल्हादांनी असा वर मागितला की मला कसलीच इच्छा राहू नये, हाच वर दे. कारण इच्छा म्हणजे इच्छा म्हणजे सगळंच ना. जे काय चाललं आहे ते मोठी व्हायची इच्छा, श्रीमंत व्हायची इच्छा, सुंदर दिसायची इच्छा, एका देशावर दुसऱ्या देशाने विजय मिळवायची इच्छा, ती इच्छाच बंद झाली तर किती छान जग शांतपणे चालेल, नाही का. तर अशी एक छोटीशी भक्त प्रल्हादाची गोष्ट. तर चला आता मी मुद्द्याकडे वळते. एकदा असं झालं की मी जॉब करत होते तेव्हा मुंबईला असताना, आणि वसईला सर्वसाधारण नेहमीच आमच्या त्या एरियामध्ये पाणी भरायचं, थोडं जास्त थोडं कमी असं भरायचं. नेहमीप्रमाणे मी त्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा पाऊस पडतच होता. पण आता AC ऑफिस आजकाल असल्यामुळे काय झालं, आमची दारं वगैरे बंद होती. पण 1-2 तासांनी म्हटलं काय हवामानाचा अंदाज म्हणून मी सहज दार उघडून बाहेर आले तर डोळे फिरायची वेळ आली. आमच्या ऑफिस जरा उंचावर होतो, पण समोर अक्षरशः रस्त्याची नदी झाली होती अशी, आणि चांगली जोरात वाहत होती. आणि जस्ट 1 वाजलं होता. बघून मला म्हणजे खूपच घाबरायला झालं की म्हटलं हे काय झालं. आणि आता म्हणजे आणि आकाशाकडे बघितल्यावर लक्षात आलं की अजून 2-4 तास तरी हा पाऊस थांबत नाही. म्हणजे ही पाण्याची पातळी वाढली तर परत कसं जाणार मी घरी. आणि मीच एकटीच नव्हते, माझ्याबरोबर 2 तरुण मुली पण होत्या. मला त्यांचं पण टेन्शन होतं. तर मी ठरवलं की आता आपण निघालं पाहिजे, आत्ताच निघायचं. म्हणजे जरा कमरेभर पाणी आहे, आणखी वर पण आलं तर कसं आम्ही जाणार. तर आम्हाला ते खिणं पोहता येत नव्हतं. अर्थात त्याचा काय उपयोग झाला नसता, पण मी सांगते. आणि आमचा जो ऑफिसचा रस्ता आहे ना, आडवाचा एक नाला जायचा, जो खाडीला मिळायचा असा. आणि नदीत झाली होती, मी नदीच म्हणते त्या रस्त्यावरच्या पाण्याला. आणि तिथनं आम्हाला चालत खूप टोकापर्यंत स्टेशनला जायचं होतं. मी त्या दोघी मुलींचे हात धरले आणि चालायला सुरुवात केली. ते पाण्याचा वेग खूप होता, त्यामुळे मला अगदी त्या दोघींना अगदी सांभाळून हळूहळू चालत न्यायला लागत होतो. आणि तो आडवा नाला आला, तिथे तर वेग एवढा वाढलेला की चुकून एकीचा जरी हात सुटला तरी ती सरळ नाल्यातून डायरेक्ट खाडीत गेली असती. अतिशय टेन्शन आलेलं, जाम आम्ही रडतच होतो जवळजवळ. आणि पुढे काही नाही, आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया होता, तिथे सगळ्यांच्या ग्राउंड फ्लोअरला पाणी गेलं होतं. त्यामुळे त्यांच्या हाहाकार झाले. रस्त्यात कुणाच्या गाड्या बंद, कोणाचं काय बंद, रहदारी पण खास नव्हती. आणि अंतर खूप होतं. मी म्हटलं बापरे, कसं पार करणार आणि कसं आपण जाणार असे मला होत होतं. आणि तेवढ्यात मागून मला अजून तो रंग, जवळजवळ 15-20 वर्ष झाली या गोष्टीला, पण अजून मला तो रंग आठवतो. निळाभोर, अगदी मोरपिसाचा रंग असतो ना, तशी एक मेटॅडोर, आता नाही दिसत पण पूर्वी असायची मेटॅडोर, तशी पटकन थांबली. मी सेल्समध्ये असल्यामुळे बरेच लोक मला भेटायचे, बरेच लोक मला ओळखायचे, पण अनेक लोक मला भेटायला येत असल्यामुळे प्रत्येकाचा चेहरा किंवा नाव माझ्या लक्षात नाही राहायचं. नमस्ते मॅडम, त्या ड्रायव्हर सीटवर तो मुलगा होता, तो म्हटला नमस्ते, ओळखलंत मला. म्हटलं नाही. तर जाऊ दे, काय हरकत नाही, बसा पटपटात, मी तुम्हाला स्टेशनकडे सोडतो. अक्षरशः एखाद्या लहान मुली टणाटण उड्या भरून आम्ही त्या मेटॅडोरमध्ये बसलो. मेटॅडोर चालू झाली. आम्ही एकमेकींच्या हात गच्च धरले होते. आणि अक्षरशः समुद्रामध्ये नाव कशी सहजतेने जाते ना, तशी ती मेटॅडोर त्या पाण्यातनं सहजतेने जात होती आणि स्टेशनकडे पोचली. स्टेशन आल्यावर मॅडम उतरा, स्टेशन आलं. आम्ही ते दार उघडलं आणि आनंदाने एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या, चिमटे काढल्या. अरे आपण आहोत जिवंत. अरे वा. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, अरे त्या मुलाचं मी नाव नाही विचारलं आणि त्याला त्याचे आभार नको का मानायला. आणि म्हणून मी जस्ट अशी म्हणून त्याला नाव विचारावं, थँक्यू म्हणावं, आभार मानावं बघितलं. तर तोपर्यंत ती गाडी जात होती
आणि मागचे लाल दिवे असे हे होते, दिसत होते. आणि मी त्या गाडीला नमस्कार केला. अहो देव म्हणजे हो काय, का 4 हात, शंखचक्र गदावाले असले पाहिजेत, अशा रूपाने सुद्धा देव येतो. आणि मी साधं त्यांचे आभार नाही मानले. त्याचे मुलाचा चेहरा अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि माझ्या दृष्टीने तर तो कृष्ण कन्हैयात होता. मी काही त्याला विचारू शकले नाही, डोक्यातच आलं नाही. थोडं टेन्शन असलं तरी मला असं वाटतं मी निदान त्याचे आभार मानायला पाहिजे होते. आणि त्यानंतर मी जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये गेले, माझं पूर्ण लक्ष त्या रस्त्याकडे असायचं की ती मेटाडोर परत दिसली तर मी एकदा तरी त्याला थँक्यू म्हणेन. पण नाही जमलं हो. म्हणून मी सांगते की तुमच्या पण आयुष्यात असं कोणीतरी आलं असेल, असं कोणीतरी जर का तुम्हाला मदत केली असेल तर म्हणजे आपल्याला लक्षात हा कोण आला आहे, कोण आहे हा, त्याचं लागे बांधे तरी आपल्याला मदत केली. आणि आपण मग नंतर जी हुरहुर लागते की आपण साधा आभार नाही मानले, साधं आपण नाव नाही विचारलं, ही जी हुरहुर आहे ती अजून माझ्या आतमध्ये आहे. माझ्या दृष्टीने तो कृष्ण कन्हैयाच होता, ज्याने आम्हाला तिघींना व्यवस्थित स्टेशनवर आणून सोडलं. तर म्हणून मी म्हणते वेळेत ओळखलं पाहिजे आपल्या मदतीला आलेला कृष्ण. राधे राधे.